हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास माघी गणेशोत्सव संबंधी महत्त्वाची माहिती, पूजाविधी, नियम सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण पार्थिव गणेशाचे वर्षातून 2दा पूजन करत असतो, विधिवत पूजन. एक आहे भाद्रपद शुक्ल विनायकी चतुर्थी, जिला आपण गणेश चतुर्थी म्हणतो, आणि दुसरा आहे माघ मासातील शुक्ल पक्षातीलच विनायकी चतुर्थी, जिला आपण गणेश जयंती म्हणतो. या 2 दिवशी आपण पार्थिव गणेशाचे पूजन करायचे आहे विधिवत. राजकारणाचा भाग वेगळा ठेवायचा आहे, बाहेर काढायचा आहे. तो यामध्ये पूजाविधीमध्ये यायला नको. सार्वजनिक गणेशोत्सवाचा येतो तेवढा बस आहे मित्रांनो. पण आपल्याला जर खरोखरच या विधीमधून, या कर्मकांडातून फलप्राप्ती हवी असेल तर शास्त्र सांगते त्या पद्धतीनेच आपल्याला गणेश पूजन करायला हवे. मित्रांनो, गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी अर्थात माघ शुक्ल चतुर्थी अर्थात विनायकी चतुर्थी विशेषत्वाने श्री गणेश जयंती आहे. या दिवशी श्री गणेशाने धुंडीराज नावाने श्री क्षेत्र काशीनगरीमध्ये मध्यान्हीला जन्म घेतला होता. तीच परंपरा आपण सनातन हिंदू धर्मीय आजपर्यंत पाळत आलो आहोत. या दिवशी मध्यान्हीला शास्त्र मान्य अशा पार्थिव गणेश मूर्तीचे 16 उपचारांनी पूजन पंडितामार्फत करावे. नैवेद्यात तिळगुळाचा लाडू अवश्य असावा. याआधी तो आपण संक्रांतीच्या दिवशी दाखवलेला असेलच, पण या दिवसाचा देखील तो मान आहे मित्रांनो. सर्व देवतांबरोबर गणेशाला आपण नैवेद्य दाखवला आहे तिळगुळाच्या लाडूचा, पण आज खास त्याच्यासाठी स्वतंत्र असा हा तिळगुळाचा लाडू आपल्याला दाखवायचा आहे. सदर विधी माझ्या मते तरी नदीकाठी केल्यास सर्वोत्तम शास्त्र पद्धतीने. तेथेच मातीची मूर्ती बनवावी. चांगली माती, चिकन माती घेऊन प्राणप्रतिष्ठा करावी त्या मूर्तीची. मूर्ती जास्त उंच नको, 6 ते 9 इंचाचीच असावी. षोडोपचार पूजन करावे. प्राणप्रतिष्ठा मात्र पंडितामार्फत करावे. म्हणजे पंडिताला त्या ठिकाणी आपल्याला सर्व साहित्यासह घेऊन जायचं आहे. षोडोपचार पूजन करायचे आणि शेवटी तेथेच नदीमध्ये विसर्जन करायचं आहे मूर्तीचं. मग घरी येऊन अन्नप्रसादाचा लाभ घ्यावा. अन्यथा आपल्या घरची परंपरा असेल तर जास्तीत जास्त 1 वा 1.5 दिवसाचा पार्थिव गणेश पूजन पंडितामार्फत विधिवत करा. यापेक्षा पार्थिव गणेशाला घरात ठेवणे शास्त्र मान्य नाही. कारण मातीच्या मूर्तीमध्ये केवळ प्राणप्रतिष्ठा केल्यापासून ते नैवेद्य ग्रहण करेपर्यंत देवतांनी म्हणजे गणेशाने तोपर्यंतच असतो. त्यानंतर नाही मित्रांनो. त्यानंतर फक्त शो असतो. अन्यथा रात्रंदिवस जागर करावा लागतो. जर आपण 1.5 दिवसाचा गणपती म्हटलं तर रात्रभर आपल्याला जागरण करावं लागतं. गणपतीला झोपू देता कामा नये. अन्यथा कर्त्या पुरुषाला दोष लागतो मित्रांनो. या पुढील दिवसाचा गणपती हा सार्वजनिक मंडळाचा असतो. त्यांना काय करायचे करू दे. 1.5 दिवस ठेवो, 7 दिवस का 9 दिवस, 11 दिवस, 13 दिवस, महिनाभर ठेवले तरी आपल्याला काही त्याचे हे नाही मित्रांनो, सोयीस्कर नाही. तो राजकारणाचा एक भाग असतो मित्रांनो, आणि आहे तो परंपरा चालत आलेली आहे. श्री गणेश मूर्ती मात्र मातीची व शाडूच्या मातीची 9 इंची जास्तीत जास्त असावी. अशा विधिविधानाने गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपणाला प्राप्त होऊन आपल्या शास्त्र मान्य मनोकामना देखील पूर्ण होतात मित्रांनो. तुम्ही काही मनाशी मनोकामना बाळगाल, तुमची मनुष्य काही असेल, जग जिंकण्याची किंवा त्याचं ओरबाडून आपण खाण्याची,
तर ह्या मनोकामना पूर्ण होत नाहीत मित्र. जे शास्त्रामध्ये बसतील, शास्त्रमान्य सात्विक ज्याला आपण म्हणतो, अशा मनोकामनाच या ठिकाणी गणपती बाप्पा पूर्ण करतो मित्रांनो. अन्यथा नाही होत ते, केवळ आपल्याला भास होतो किंवा आपण काहीतरी धागेदोरे जोडतो. मग इकडे जा, या गणपतीकडे जा, त्या गणपतीकडे जा, असे आपण करतो आणि नवसाला पावला म्हणून म्हणतो. असं नसतो, योगायोग असतो मित्रांनो, हे लक्षात घ्या. धन्यवाद मित्रांनो. हा माघ शुक्ल चतुर्थी गणेश जयंती निमित्ताचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.